सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत नाहीत असा एकही दिवस जात नसेल, पण जेव्हा एखादा नेता आपल्याच मित्रपक्षातल्या दुसऱ्या नेत्यावर टीका करतो तेव्हा त्याची जोरदार चर्चा होते। अशी चर्चा आज रंगली ती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलेल्या एका आरोपामुळे। मराठा नेते कुणबी सर्टिफिकेट मिळवत असल्याचा आरोप करताना वडेट्टीवारांनी थेट सुप्रिया सुळेंनाच लक्ष केलं। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळली। पुढे काय झालं बघूया या स्पेशल रिपोर्टमधून। सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंचंच काय सगळ्यांच्याकडे। 2014ला आशात वागण्यामुळे तुम्ही सरकार घालून बसलेला आहात। महाविकास आघाडीच्या असलेल्या एकत्रितपणामध्ये खडा टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये। मला वाटतं त्यांनी कोणाची सुपारी घेतली ते त्यांनाच विचारा, कशासाठी ते बोलले ते त्यांना विचारा, त्यांना कुठून पुरावा भेटला। सुप्रियाताईंनी ओबीसी दाखला घेतलाय। सुळेंचं मला माहिती नाही, पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला आहे ही माझी पक्की माहिती आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या एका आरोपानं महाविकास आघाडीत अशी खळबळ उडाली। अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी सर्टिफिकेट असल्याचा आरोप करताना त्यांनी आपल्याच मित्रपक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचं नाव घेतलं आणि फक्त सुप्रिया सुळेंचं नाव घेऊन ते थांबले नाही, तर शरद पवारांना सुद्धा त्यांनी संशयाच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला। मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंचंच काय सगळ्यांच्याकडे। कदाचित पवार साहेबांकडे मला माहित नाही, मी बोलू शकत। विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पारा चढणं स्वाभाविक होतं। हा पारा इतका चढला की प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी थेट 2014 सालच्या निवडणुकांचा दाखला देत वडेट्टीवारांचा असा पाणउतारा केला। मी आता एवढंच सांगू इच्छितो काँग्रेसच्या लोकांना की मागच्या वेळेला 2014ला आशात वागण्यामुळे तुम्ही सरकार घालून बसलेला आहात। महाविकास आघाडीच्या असलेल्या एकत्रितपणामध्ये खडा टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये। आम्ही सुद्धा संयमाने आहोत, पण आमच्या नेत्यावर अशा प्रकारचे सातत्याने आणि आमच्या पक्षावर सातत्याने बोलण्याचा प्रयत्न झाला तर नाईलाजाने आम्हाला सुद्धा मग काही उत्तरं द्यावे लागतील। मला वाटतं की आम्ही एकत्र बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि या चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करून महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये गेली पाहिजे असा माझा संदेश आहे। बघता बघता वडेट्टीवारांच्या आरोपांची चर्चा राज्यभरात रंगली। काही वेळातच सुप्रिया सुळेंनी ट्विट करून थेट माफीची मागणी केली। सुप्रिया सुळेंचा वडेट्टीवारांवरती पलटवार। विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केलाय। माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कोणी दिली आणि कोणत्या आधारे दिली हे त्यांनी जाहीर करावं। तसंच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांनी त्या संदर्भातला पुरावा जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावं। अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या आरोपाबद्दल त्यांनी माझी जाहीर माफी मागावी। आधी उभ्या उभ्या माध्यमांसमोर वडेट्टीवारांवरती आगपाखड करणाऱ्या शशिकांत शिंदेंनी नंतर याच मुद्द्यावर स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली। मित्रपक्षांवरती आरोप करण्यासाठी कुणाकडनं सुपारी घेतली का असा थेट सवाल करत त्यांनी आपला संताप जाहीर केला। मला वाटतं त्यांनी कोणाची सुपारी घेतली ते त्यांनाच विचारा, कशासाठी ते बोलले ते त्यांना विचारा, त्यांना कुठून पुरावा भेटला। सुप्रियाताईंनी ओबीसी दाखला घेतलाय आणि सुप्रियाताईंनी ओबीसीचा दाखला घेऊन केला विदाऊट कुठल्याही प्रकारची माहिती पुरावे नसताना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं का? गेल्या काही दिवसात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपशी जवळीक वाढत असल्याची चर्चा रंगल्यात। शरद पवारांनी घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट असो किंवा सुप्रिया सुळे यांनी खासदारांसोबत घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट असो, यामुळे महाविकास आघाडीतील अस्वस्थता लपून राहिलेली नाही। यामुळेच वडेट्टीवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी थेट सुप्रिया सुळेंवर आरोप केल्यामुळे साचून राहिलेल्या नाराजीचा जोरदार भडका उडाला आणि दुसरीकडे भाजपनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर दुःखाचं पांघरून घालण्याचा केलेला प्रयत्नही लक्षवेधी ठरला। वडेट्टीवारांवर टीका करताना भाजपनं सुप्रिया सुळेंना एक सल्लाही दिला। सुप्रियाताईंनी ओबीसीचा लाभ घेतला, त्यांनी व्हॅलिडिटी केली, ते जर खरं असेल तर मग त्याच्यामध्ये काय घाबरायचं आहे आणि त्यांचं खरं असेल त्यांनी घेतलं असेल, त्याच्यामध्ये सोबत आहे म्हणून आमचं काढू नका किंवा मग आमचं सर्टिफिकेट दाखवू नका, कुणाला शोधू नका असं म्हणणं गैर आहे। मला असं वाटतं घेतलं असेल तर घेतलं हो सांगायचं। त्यांच्या कुटुंबात जर कोणी घेतलं असेल ओबीसीचं सर्टिफिकेट तर ते स्पष्ट होईल ना। त्यांचं म्हणणे मी घेतलेलं नाही पण मलाच टार्गेट करतात। नाही घेतलं नसेल तर मग काय प्रश्न आहे, मग त्यांनी पुरावा दाखवावा, त्यांनी पुरावा मागावा।
वडट्टीवार साहेबांना त्यांनी पुरावा मागावा ना, तुम्ही मला पुरावा द्या, बरोबर आहे की नाही? आणि त्यांनी पुरावा दिला पाहिजे, अन्यथा असे खोटे आरोप करू नये. वडेट्टीवार विरुद्ध सुळे या वादाला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळेंचा बचाव करताना त्यांनी मनोज जरांगेंना टोमणा तर मारलाच, शिवाय रोहित पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं छाती ठोकपणे सांगितलं. सुप्रिया सुळेंचं कुणबी प्रमाणपत्र आहे की नाही मला माहिती नाही, पण मनोज जरांगेच्या मागणीनुसार सुप्रिया सुळे रीतसर कुणब्याचा दाखला काढू शकतात आणि भविष्यात त्या ओबीसीच्या जागेवर जिल्हा परिषद अध्यक्ष पण होऊ शकतात. आता सुळेंचं मला माहिती नाही, पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला आहे, ही माझी पक्की माहिती आहे. अजून कोणत्या नेत्यांकडे असं तुम्हाला माहिती आहे? खूप नेते आहेत त्यामध्ये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं होणारा पलटवार पाहून अखेर विजय वडेट्टीवारांनी सोशल मीडियावरनं खेद व्यक्त करत एक्स पोस्ट शेअर केली. ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळेंच्या नावाचा अनवधानानं उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनवधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो. मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही. वडेट्टीवारांनी पोस्ट केली तेव्हा शशिकांत शिंदेंची पत्रकार परिषद सुरूच होती. टीकेच्या फैरी झाडणाऱ्या शशिकांत शिंदेंना पत्रकारांनी वडेट्टीवारांच्या ट्विटची माहिती दिल्यावर एका क्षणात त्याचा नूर पालटला. शब्दाची धार सौम्य झाली आणि चेहऱ्यावरती सुद्धा हसू उमटलं. कोणताही त्यांच्यावरती आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण ते आता त्यांच्या ट्विटद्वारे करतात. चला, चांगलं आहे, देर आहे दुरुस्त आहे. मग त्यामुळे मी मगाशी म्हटलेले सगळे माझे शब्द मागे घेतो. तर सुप्रिया सुळेंनी सुद्धा या विषयावरती पडदा टाकत महत्वाच्या प्रश्नांकडे पुन्हा वळण्याची गरज व्यक्त केली. मात्र हे करताना अशी चूक पुन्हा होणार नाही याची दक्षता घेण्याची समज द्यायला त्या विसरल्या नाहीत. आता मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल. आपण त्या विषयावर पडदा टाकूया. या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात, त्यामुळे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी. एका वक्तव्यापासून सुरू झालेला हा वाद एका दिलगिरीनंतर थंड झाला. आता जाहीर आरोप प्रत्यारोप थांबले असले तरी या प्रकारामुळे वाढलेली दोन पक्षातली दरी कमी व्हायला मात्र बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. आजच्या प्रकारामुळे झालेली जखम लगेच भरून येणार की यामुळे लागलेला मुका मार भविष्यातही ठसठसत राहणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. नागपूरहून रजत वशिष्ठसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई.